बद्रीनाथ मंदिर पौराणिक कथा असे म्हटले जाते की बद्रीनाथ मंदिर हे स्थान सर्वात आधी शिवशंकर आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान होते, ज्याला भगवान विष्णूंनी एका युक्तीद्वारे शंकराकडून मागून घेतले. ते कसे? चला जाणून घेऊ. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू त्यांच्या ध्यानासाठी आणि विश्रामासाठी एका शांत जागेच्या शोधात होते. जागा शोधत असताना त्यांची नजर अलकनंदा नदीजवळील नीलकंठ पर्वतावर पडते, जिथे भगवान शंकर आणि पार्वती राहत होते. विष्णूंना ठाऊक होते की ते स्थान शंकर आणि पार्वतीचे निवासस्थान आहे. तेव्हा त्यांनी ती जागा मिळवण्यासाठी एक युक्ती शोधून काढली. त्याच नीलकंठ पर्वताजवळ भगवान विष्णू बालरूपात अवतार घेतात. एके दिवशी शंकर आणि पार्वती आपल्या निवासस्थानातून स्नान करण्यासाठी बाहेर पडतात. तेव्हा त्यांना तिथे लहान बालक रडताना दिसते. देवी पार्वती त्या लहान बालकांना रडताना पाहून खूप अस्वस्थ होते. ती लगेच त्या बालकाला आपल्या कुशीत घेते आणि आपल्या निवासस्थानामध्ये घेऊन जाते. त्याला शांत करण्यासाठी देवी पार्वती आपले दूध पाजते. त्यानंतर ते बालक शांत होते आणि झोपी जाते. त्यानंतर देवी पार्वती त्या बालकाला तिथे झोपून स्नान करण्यासाठी जाते. स्नान केल्यानंतर शंकर आणि पार्वती त्यांच्या निवासस्थानाकडे परत येतात. तेव्हा त्यांना त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा बंद दिसतो. बंद दरवाजा पाहून पार्वती शंकरांना विचारते, आता आपण काय करायचे? त्यावर शंकर पार्वतीला म्हणतात, त्या लहान बालकाचा तू स्वीकार केला आहेस, त्यामुळे मी माझी कोणतीही शक्ती इथे वापरणार नाही. त्यानंतर भगवान शंकर आणि पार्वती ते निवासस्थान सोडून केदारनाथकडे जातात. ते लहान बालक दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णू होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी बद्रीनाथ धामला आपलं निवासस्थान बनविले. बद्रीनाथ हे नाव कसे पडले? एके दिवशी विष्णू आपल्या निवासस्थानामध्ये तपश्चर्याला बसले होते. तेव्हा तिथे खूप हिमवर्षाव होऊ लागला. त्यांच्या आजूबाजूला बद्रीच्या बोर ह्या वृक्षाची झाडे होती. भगवान विष्णू आणि त्यांचे निवासस्थान बर्फामध्ये आच्छादित झाले होते. ते पाहून लक्ष्मी देवी अस्वस्थ झाली. तेव्हा देवी लक्ष्मीने स्वतः बद्रीच्या झाडाचे रूप घेऊन विष्णूंना हिमवर्षावापासून संरक्षण दिले. कितीतरी वर्ष विष्णू त्यांच्या तपश्चर्यामध्ये विलीन होते. जेव्हा त्यांची तपश्चर्या पूर्ण होते तेव्हा ते पाहतात देवी लक्ष्मी बद्रीच्या वृक्षाचे रूप धारण करून त्यांच्या समोर उभी आहे. बद्रीचे वृक्ष पूर्णपणे बर्फाने झाकले गेले होते. ते पाहून विष्णू लक्ष्मी देवीला म्हणाले, देवी, तुम्ही देखील माझ्यासोबत तपश्चर्या केली आहे, तेव्हा माझ्यासोबत तुमची देखील पूजा केली जाईल. तुम्ही बद्रीच्या वृक्षाचे रूप धारण करून माझे रक्षण केले आहे, त्यामुळे आजपासून मी बद्रीनाथ म्हणून ओळखला जाईल. अशा प्रकारे श्री विष्णूंना बद्रीनाथ नाव पडले. ज्या ठिकाणी भगवान विष्णू तपश्चर्या करत होते ते ठिकाण तप्तकुंड ह्या नावाने ओळखले जाते. या तप्तकुंडात आजही गरम पाणी पाहायला मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.